नमस्कार मित्रांनो, आता कॉलमचे प्रॉब्लेम पाहू आपण. बघा, पहिल्या प्रॉब्लेम पासून बघा, सोपं जाईल. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना सांगणे की फॉर्म्युल्याची लिस्ट करा, व्यवस्थित कन्सेप्च्युअली जा. प्रत्येक चॅप्टर मध्ये त्याचे स्पेसिफिकेशन बघा. स्पेसिफिकेशन जर बघितले तर तुम्हाला लक्षात राहील प्रॉब्लेमचं. चौथा आणि पाचवा हा सगळ्यात सोपा आहे. A column of 400 mm into 400 mm has unsupported length of 7 meter. Unsupported length of 7 meter and effective length of 4.5 meter. Can it reside as a short column under the axial compression if load is placed centrally on it? आता बघा मित्रांनो, शॉर्ट कॉलम साठी डिझाईन करता येईल का, तर त्याचं स्पेसिफिकेशन माहित पाहिजे आपल्याला. LE/D. हा, जर LE/D हे 12 पेक्षा कमी असेल, LE/D हे 12 पेक्षा कमी असेल तर तो शॉर्ट कॉलम असतो. LE/D हे 12 पेक्षा कमी असेल तर काय असतो, तो शॉर्ट कॉलम असतो. तर मग LE इफेक्टिव्ह लेंथ किती दिलेली आपल्याला, 4.5. इफेक्टिव्ह लेंथ किती आहे, 4.5. आणि डी, बी इंटू डी, बी किती आहे 400, डी किती आहे 400. हा चॅप्टर खरंच खूप सोपा आहे, फक्त पद्धतीने करावं लागणार. समजलं का? बी इक्वल टू 400, डी इक्वल टू 400. तर इथं डी ठेवलं, LE/D किती येते, 4.5 भागिले 400. 4.5 भागिले 400. ते 4.5 ला तुम्ही मीटर मध्ये करा, 4500 डिवाइडेड, कारण की हे जर हे MM मध्ये तर मग हे पण MM मध्ये पाहिजे. 4500 डिवाइडेड बाय 400, 11.25 लेस दॅन 12. therefore can be considered as a short column. हे पहिले दोन प्रॉब्लेम आहे ना थिअरी सारखे, म्हणजे याच्यात थिअरी कव्हर होऊन जाते कॉलम. आणि कॉलमची थिअरी खूप सोपी आहे, नीट करा. स्पेसिफिकेशन दे. पाचवा चौथा सोपा आहे. नंतर काय विचारले, कॅन इट डिझाईन फॉर शॉर्ट कॉलम झालं. नंतर इसेंट्रिसिटी कन्सिडरेशन. कन्सिडरेशन म्हणजे हे इफ द लोड इज प्लेस्ड ऑन सेंट्रली ऑन इट, तर त्यासाठी आपल्याला इसेंट्रिसिटी कन्सिडरेशन काढावं लागेल. इकडे बघा, ई बीचा फॉर्म्युला पाठ करायचा, LO डिवायडेड बाय डी. LO डिवायडेड बाय 500 प्लस डी बाय 30 इज नॉट इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 20. हे 20 पेक्षा जास्त नाही पाहिजे. तर बघा किती येतं, हे 20 पेक्षा जास्त पाहिजे. इथं थोडं, इथं बघा किती येतं, LO अनसपोर्टेड लेंथ. अनसपोर्टेड लेंथ किती आहे, 7000. अनसपोर्टेड लेंथ किती आहे, 7000 भागिले 500. डी किती आहे, 400 भागिले 30. किती येतं हे, किती येतं, 27.3. हे बा 20. याचा अर्थ काय होतो, नीट आहे का, लक्ष दे, लक्ष दे इकडे. हा, सगळेजण लक्ष दे. LO बाय 500 प्लस डी बाय 30 हे 20 पेक्षा कमी नाही पाहिजे, जास्त पाहिजे. हा, जर नुसतं ही रेस नसती तर म्हणलं असतं आपण कमी पाहिजे. आले, किंवा तुम्ही असं पण लिहू शकता सोपे भाषेत, याच्या जागी असंही लिहू शकता. आले, ग्रेटर दॅन 20 असंही लिहू शकता. हे सोपं आहे. आता बघा,
27.3 म्हणजे आपण ऍडॉप्ट करू शकतो. ई बीन इज इक्वल टू 27.3 ऍडॉप्ट करू शकतो. नंतर ई मॅक्स असतं 0.05 डी. 0.05 डी किती येतं हे इंटू 400 किती येतं 20 mm. 20 mm 20 mm आणि हे जे ई बीन ह्याच्यापेक्षा जास्त आहे. इकडे बघा ई मॅक्स काढायचं, ई बीन काढायचं, ई बीन काढलं, ई बीन काढल्यानंतर ई मॅक्स काय असतं 0.05 डी ते किती आलं 20. जर ई बीन हे 0.05 डी पेक्षा जर जास्त आलं तर फॉर्म्युला फॉर ऍक्सियल लोड इज नॉट ऍप्लिकेबल. His column should be designed as a subjected to load PU and movement due to E mean is considered as a MU mean is equal to PU into E mean. बघा हे नीट सांगतो. बघा मित्रांनो ई बीन काढलं 27.3 आलं. ई मॅक्स हे ई बीन पेक्षा कमी झालं असं पॉसिबल नाहीये. ई बीन इज ग्रेटर दॅन ई मॅक्स असं व्हायला नाही पाहिजे. तर मग द फॉर्म्युला फॉर ऍक्सियल लोड इज नॉट ऍप्लिकेबल. बस हे विचारलंय आपल्याला ऍप्लिकेबल आहे का नाही. मग ते कसं काढायचं जाऊ द्या. आता बघा इकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा सांगतो शॉर्ट कॉलमचं जर विचारलं तर एलई बाय डी काढायचं. काय करायचं स्मॉल एलई बाय डी ते 12 पेक्षा कमी पाहिजे. इथं 11.25 आलं कॅन बी कन्सिडर ऍज अ शॉर्ट कॉलम. नंतर ई बीन आणि ई मॅक्स काढायचं. ई मॅक्स हे कधी पण ई बीन पेक्षा जास्त पाहिजे. इथं आहे का जास्त नाहीये म्हणजे द फॉर्म्युला फॉर ऍक्सियल लोड इज नॉट ऍप्लिकेबल. समजलं. आता पुढचा प्रॉब्लेम बघा. while designing a axially column, how does accidental eccentricity of loading and geometry are accounted for? Explain the approach of column 600 into 450 mm having unsupported length of 3 meter. इकडे बघा रे. Accidental eccentricity of loading and geometry may be accounted by designing the column minimum eccentricity. इकडे बघा हे जर अकाउंट मध्ये घ्यायचं ऍक्सिडेंटल इसेंट्रिसिटी तर आपल्याला मिनिमम इसेंट्रिसिटी काढावं. तिचा फॉर्म्युला काय LO बाय 500 प्लस डी बाय 30. तर हे किती येतं बघा. हे ह्याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे. सॉरी 20 पेक्षा जास्त पाहिजे. कमी नाही पाहिजे. तर 20 पेक्षा जास्त पाहिजे. तर इथं येलो अनसपोर्टेड लेंथ किती आहे 3000 भागिले 500. डी किती आहे 450. डी 600. मोठेवाला डी घ्यायचं. दोन्हीसाठी करता येतं डी कन्सिडर करून. 600 प्लस 30 किती येतं हे किती येतं 26 mm. मग ई मॅक्स काढून घ्या 0.05 डी. एकाच पद्धतीने काढा कुठलंही. डी किती आहे 600 किती येतं हे 300 किती 30 ना 30 mm. इथं बरोबर आहे. ई मॅक्स इज ग्रेटर दॅन ई बीन. ई मॅक्स इज ग्रेटर दॅन ई बीन म्हणजे ओके. नंतर याच्यासाठी पण काढा. ई बीन हे एक्स साठी झालं म्हणजे एकासाठी. आता वाय साठी LO बाय 500 प्लस बी बाय 30. एकाला डी एकाला बी कसंही म्हणू शकता. जर स्क्वेअर असतं तर एकदाच काढावं लागतं. दोन्ही स्क्वेअर असलं तर एकदाच काढताल ना.
नंतर बी किती आहे 450/30 किती येतं बघा रे 21. काहीच नाही करायचं पृथ्वीराज. ईबीन काढायचं ईमॅक्स काढायचं. हा सोपं फॉर्म्युला नाही. हा इसेंट्रिसिटी ती एम ए मध्येच असते. हा आणि हे पण विचारते बरं याचं नुसतं फॉर्म्युला विचारलेलं आहे. मिनिमम इसेंट्रिसिटीचं स्पेसिफिकेशन 4 मार्काला खूप बेस्ट. ई मॅक्स किती आहे बहुतेक मागच्या सेमिस्टरला कॉलम बरोबर होतं की नाही थिअरी विचारली नाही जास्त कॉलमची. ई मॅक्स किती आहे 0.5 बी म्हणत आहे 0.05 इंटू 4.5 किती येते किती 22.5 म्हणजे ओके. सिंपल लँग्वेज मध्ये लक्षात ठेवायचं मॅक्झिमम हे मिनिमम पेक्षा जास्त पाहिजे म्हणजे ओके. समजलं. नंतर पुढचा प्रॉब्लेम कॅल्क्युलेट द वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटी. हा वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटी हा ऑफ कॉलम 300 इंटू 300 300 किती 230 इंटू 230 प्रोव्हाइडेड 4 बार्स ऑफ 16 mm डायमीटर यूज M20 कॉन्क्रीट आणि FE 415 स्टील. आता बघा मित्रांनो सगळ्यात पहिले ASC एरिया ऑफ स्टील 4 इंटू π/4 16चा स्क्वेअर 16चा स्क्वेअर 16 आपण बार हे दिलेलं इथं 16 mm चे डायमीटरचे बार किती येतं सांगा फास्ट 804.25 mm स्क्वेअर. हे पाठ झालं. हा FCK किती आहे 20 न्यूटन पर एम स्क्वेअर. हा आणि FY किती आहे 415 न्यूटन पर एम स्क्वेअर. हा प्रॉब्लेम खूप सोपा आहे. PU इज इक्वल टू 0.4 FCK इंटू AC प्लस 0.67 FY ASC. मी हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. कॉन्क्रीटचा फोर्स प्लस स्टीलचा फोर्स इज इक्वल टू टोटल फोर्स असतो. हे पहा ही स्ट्रेस आहे इंटू एरिया फोर्स स्ट्रेस इंटू एरिया फोर्स. हा आता काय करायचं काय एसी काढू ना इकडे बघा इकडे बघा. जर तुम्ही ग्रॉस मधून जर स्टील मायनस केलं तर काय उरतं कॉन्क्रीट. ग्रॉस मधून जर स्टील मायनस केलं तर काय उरतं कॉन्क्रीट. तर एरिया ऑफ कॉन्क्रीट AG मायनस ASC. तर AG किती आहे 230 इंटू 230 चा कॉलम आहे त्यातून 804.25 किती येते AC 52,000 52,000 पॉइंट mm स्क्वेअर हे आलं. नंतर PU 0.4 FCK किती आहे 20 AC किती आहे 52,095.75 प्लस 0.67 इंटू FY किती आहे 415 इंटू ASC किती आहे 52,000 सॉरी ASC किती आहे 804.25 किती येत आहे सांगा बरं. PU काढा फास्ट 22.77 इंटू 10 पर न्यूटन किती येईल 640.38 इंटू 10 पर 3 न्यूटन
हा हे झालं. नंतर आता सेफ लोड काढायचं आपल्याला. हा P इज इक्वल टू PU अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी 640.38 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 1.5 किती येतं 426.92 हे झाला लोड वर्किंग लोड इंटू 10⁻³ न्यूटन. चौथा पाचवा सगळ्यात सोपा आहे. डिझाइन अ स्क्वेअर कॉलम टू कॅरी an axial load of 1000 kilonewton using MS lateral ties. Use M20 concrete and FE 415 steel. Take unsupported length of column 3 meter. Use 1% of steel and apply check for minimum eccentricity and short of the column. इकडे बघा सगळ्यात पहिले काय दिलेले PU काढायचं. PU किती दिलेले 1000 इंटू गॅमा करून टाकायचं 1.5 किती येतं 1500. एक 1500 इंटू 10⁻³ न्यूटन. हा M25 FCK 25 न्यूटन पर स्क्वेअर. अनसपोर्टेड लेंथ किती आहे 3 मीटर. हा 1% हा 1% स्टील अप्लाइड म्हणजे टोटल कॉलमच्या 1% म्हणजे ASC इज इक्वल टू 1% ऑफ AG. हा 1% ऑफ AG. हा नंतर AC इज इक्वल टू AG मायनस 1% ऑफ AG. आता 1% ऑफ AG म्हणजे 1/100 इंटू AG किती येतं ते 0.01 AG. 0.01 AG. 0.01 AG किती येतं AG मायनस 0.01 AG 0.99 AG 99 AG हे आलं AG. मग आता PU चा फॉर्म्युला काय आहे 0.4 FCK AC प्लस 0.67 FY ASC. मेरे पास कौन कौन है सब है. हा PU किती आहे 1500 इंटू 10⁻³. हा 0.4 FCK किती आहे 25. FCK 25 आहे ना 25. हा AC किती आहे 0.99 AG यानी AG भेटते AG 0.67 415 इंटू ASC किती आहे 0.01 AG. हा AG ला तसंच ठेवायचं. हा 1500 इंटू 10⁻³ लई सोपे प्रॉब्लेम आहे कॉलमचे. A प्लस A करा किती येतं 12.68 AG. हा तर आता बघा तर काय करायचं 1500 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 12.68 AG किती येतं बघा अरे 18 पॉईंट किती येईल इंटू 10⁻³ काही नाहीये कधी प्रॉब्लेम संपला सांगायचं असतं mm² 118.29 इंटू 10⁻³ mm² झालं. AG आलं की स्क्वेअर कॉलम आहे अज्युम करून AG इज इक्वल टू काय असतं B इंटू D म्हणजेच AG इज इक्वल टू D². तर 118.29 इंटू 10⁻³
चा रूट इज इक्वल टू डी, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. किती येतं डी? पटकन सांगा. किती येतं? डी 343.94 से 150 350. आणि याच्यात आधीच सांगायला वेळ जास्त वाढून घ्या. अले त्याच्यात थोडं जास्त वाढून घ्यायचं. 350 अले आणि हे पहा डी कधी पण किती पाहिजे माहिती का? डी इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0.12 12 और 400. जे पण मोठं असलं ते. हा आता 0.12 हा 0.12 इंटू काय 3 आहे ना आपली येलो 3 इंटू 10⁻³ और 400 किती येतं बघा रे? 360 येतं ना. 360 और 400 400. मग किती घ्यायचं? डी 400. जे मोठं आहे ते घ्यायचं. हा जे मोठं आहे ते घ्यायचं. किती येतं? 400. मग ऍडअप 400. किती ऍडअप करतात? 400. डी इज इक्वल टू 400. डी इज इक्वल टू 400. आता डी इज इक्वल टू 400 आलं हा तर ई बी पुस्तकात मिस्टेक आहे बरं तिथं 440 दिलेलं आहे. मग खाली बरोबर घेतलं. अले ई बी चेक करायचं. चेक फॉर मिनिमम एसिडिसिटी एलओ डिवायडेड बाय 500 प्लस डी डिवायडेड बाय 30. एलओ किती आहे? 3 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 500 प्लस डी किती आहे? 400 डिवाइड बाय 30. किती येते? 19.33 mm. 19.33 mm. आणि ई मॅक्स काढायचं. 19.33 ला 20 पण आहे. अजून केलं तर चालतं. हा ई मॅक्स इंटू डी 0.05 इंटू 400 20 20 इज इक्वल टू 20 म्हणजे ओके. आले ओके. नंतर आता काय करायचंय? मेन स्टील आणि ट्रान्सफर स्टील कॉलम मध्ये 2 काढायचे. हो बरोबर झालं ना. मेन स्टील आणि ट्रान्सफर स्टील. मेन स्टील किती आहे? एएससी इज इक्वल टू 0.01 0.01 ऑफ एजी. तर 0.01 ऑफ डी स्क्वेअर 0.01 ऑफ 400 चा स्क्वेअर किती येतं बघा? 1600 mm स्क्वेअर. आले एएससी आलं की एएससी आलं की काय भेटतं आपल्याला? एसी पण भेटू जाईल ना. एसी नाही विचारलंय. एसी कॉन्क्रीटचं विचारलं नाही. स्टील हा मग आता काय करायचं? प्रोव्हाइड त्यांनी सांगितलेलं आहे काही आता एएससी काढल्यानंतर प्रोव्हाइड 16 mm डायमीटर बार बार्स. ते कसं काढायचं? इकडे बघा. आपण कसं काढायचं माहिती का? असं काढायचं. इकडे बघा. हे 1600 आलं. मग आपण काय करायचं? लक्ष द्या. एएससी ला 1600 ला आपल्या मनाने 16 mm घ्या 20 mm घ्या. तर काय करायचं? 16 π/4 16चा स्क्वेअर नि भागायचं. 1600 डिवायडेड बाय π/4 16चा स्क्वेअर किती येते? 7 पॉइंट म्हणजे 8 आहे. असं करायचं आपण. 8 नंबर्स पुस्तकात डायरेक्ट घेतलं. प्रोव्हाइड हॅलो
कंस 7 वाजता कंस बघा प्रोव्हाइड 20 घ्या 16 घ्या तुमच्या बरोबर प्रोव्हाइड 8 बार्स 8 बार्स ऑफ 16 mm डायमीटर 16 mm डायमीटर झालं. आता मग एसी प्रोव्हाइडेड काढावं लागेल ना. एसी प्रोव्हाइडेड म्हणजे याच्यात थोडं वाढून जातं ना. तर आपण 7 पॉईंट काय असतं माहिती तो खेळ 7.95 8 करतो ना. मामा आपल्याला 8 नुसारच एरिया लागेल ना. एवढा एरिया थोडी पूर्ण 1600. तर मग तो प्रोव्हाइडेड म्हणजे तेवढं प्रोव्हाइड करावं लागेल. मग तेवढं एरिया काढून टाकायचं. एएससी प्रोव्हाइडेड कसं करायचं 8 इंटू 5/4 इंटू 16चा स्क्वेअर 1608 स्क्वेअर झालं. एएससी प्रोव्हाइडेड झालं. मग नंतर काय करायचं आता मेन स्टील झाल्यानंतर ट्रान्सवर्स स्टील अरे बाळा एएससी प्रोव्हाइडेडच घ्यायचं. मी त्याचा ऐक एएससी प्रोव्हाइडेड म्हणजे काय इकडे कधी प्रत्येक वेळेस हेच घेणार कारण काय तुमचं जे उत्तर आलं 7.75 तुम्ही काय केलं 8 केलं मग त्या 8 नुसार एरिया तेवढा लागणार नवीन ट्रान्सवर्स स्टील. आता ट्रान्सवर्स स्टीलचं ते एकदम सोपं आहे. डायमीटर कसं घ्यायचं याचं त्याचे स्पेसिफिकेशन पाठ करून टाकायचे. डायमीटर टी म्हणजे ट्रान्सवर्स साठी हा आपलं 1/4 ऑफ लॉंगिट्युडनल म्हणजेच याचं म्हणलं तर चालतं मेन स्टील 1/4 ऑफ मेन स्टील डायमीटर 1/4 ऑफ 16 किती येतं ते 4 और 6 जे मोठे आहे ते घ्यायचं 6 कसं असतं त्याचं स्पेसिफिकेशन काय माहिती का 1/4 ऑफ मेन स्टील डायमीटर पण 6 पेक्षा जर कमी असलं तर 6 घेऊन टाकायचं. नंतर स्पेसिंग खूप सोपे प्रॉब्लेम आहे कॉलमचे स्पेसिंग ऑफ लिंक्स डी किती आपलं 400 mm मग स्पेसिंग किती असती 16 इंटू डायमीटर ऑफ लॉंगिट्युडनल किंवा मेन स्टील 16 इंटू 16 किती येतं ते 256 mm. हे एक लिहून टाकायचं 2 नंतर 3 ला लिहायचं 300 mm लिहून टाकायचं उगाच यूज 6 हे नाही लिहिलं तर चालतं यूज 6 mm डायमीटर लिंक्स @ 250 mm स्पेसिंग. हे 300 नाही लिहिलं तर चालतं का समजलं का एवढं लिंक्स @ 200 स्पेसिंग ऑफ लिंक्स झालं. आता नेक्स्ट प्रॉब्लेम डिझाइन अ स्क्वेअर कॉलम टू कॅरी ऍक्सियल लोड ऑफ 1500 किलोमीटर द अनसपोर्टेड लेंथ ऑफ कॉलम इज 3.5 मीटर. लोड किती आहे 1500 इंटू 1.5 किती येतं 2250 किलो न्यूटन 2250 इंटू 10³ न्यूटन बरोबर आहे. नंतर द अनसपोर्टेड लेंथ LO किती दिलेली आहे 3.5 मीटर म्हणजे 3500 mm FCK दिलेले 20 न्यूटन पर m². 5व्या 6व्या प्रश्नात जर आला तर पहिले हे करा हे प्रॉब्लेम सोपे 6 मार्काचे फुकटचे मार्क FE ASC इज इक्वल टू 1% ऑफ AG म्हणजे 0.01 AG
मग AC इज इक्वल टू 0.99 AG. हा FE 500 म्हणजे FY इज इक्वल टू 500 न्यूटन पर mm². use MS bar of lateral ties. Apply the check for minimum eccentricity. Apply the check for minimum eccentricity. Apply the check for minimum eccentricity. भाई यूज MS बार ऑफ लॅटरल टाईज आहे ना, म्हणजे याचा अर्थ जे लॅटरल साठी आपण 6 घेतो ना तेच ओके. अले 6 mm च घ्यायचं अले लॅटरल डायमेन्शन. नंतर काय ते तर दिलेलं M20. हे जे आहे ना, हे जे ही मिस्टेक आहे. तिने फॉलो 2-2 झाले एका ह्याच्यात, डबल टाईप झाले, तसं होत नाही. अरे यूज द कॉलम फॉर मिनिमम इसेंट्रिसिटी. आता बघा सगळ्यात पहिले पीयू ला बोलवायचं. पीयू इज इक्वल टू 0.4 FCK AC प्लस 0.67 FY ASC. नंतर पीयू आल्यानंतर काय करायचं, 0.4 FCK. FCK किती आहे 20. ASC किती, AC किती आहे 0.99 AG. 0.67 FY 500 इंटू 500 इंटू ASC किती आहे 0.01 ऑफ AG. मग पीयू किती आहे 2250 इंटू 10⁻³ तर AG ला ठेवायचं बाजूला, या दोघांची बेरीज करायची. सांगा 11.27. 11 पॉइंट बरोबर आहे. 0.4 इंटू 0.99 इथे येईल 199 येईल. इथं नीट काढा जरा कॅल्क्युलेशन. काय करायचं 2250 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 11.27 किती येते एजी 199.67 इंटू 10⁻³ mm². मग स्क्वेअर ऍज्युम केलंस AG इज इक्वल टू B इंटू D. तर AG इज इक्वल टू D². म्हणजे D इज इक्वल टू अंडर रूट ऑफ AG म्हणजे अंडर रूट ऑफ 199.67 इंटू 10⁻³ किती येतं 446.450 mm. लक्षात 450 mm 400 पेक्षा जास्त आहे. चेक करा नाही करा चालतं, ते पण चेक करून घ्यायचं. D इज नॉट लेस दॅन 0.12 L म्हणजे 0.12 L पेक्षा कमी नाही पाहिजे किंवा 400 mm पेक्षा. आणि ओके या दोघांपेक्षा कमी नाही ना, म्हणजे बरोबर आहे. तर चलो आगे. तो क्या करने का, तो एडप्ट डायरेक्ट लिखने का. एडप्ट 450. एल किती आहे एलो 3500 गुणिले ते करू पा कमीच येते. 420 येते. आता बघा ई मीन L डिवायडेड बाय 500 प्लस D डिवायडेड बाय 30 इज इक्वल टू L किती आहे 3500 डिवायडेड बाय 500. D किती आहे 450 डिवायडेड बाय 30. 15×7 22. 22 लक्षात. तर 22 आलं. ई मॅक्स 0.05 D 0.05 इंटू 450
22.5 म्हणजे ओके. ई मीन ई मॅक्स इज ग्रेटर दॅन ई मीन म्हणजे ओके. ओके झालं की मग काय करायचं, मेन स्टील परमिशन भेटली की मेन स्टील काढायचं. डायग्राम काढून दे कसा क्रॉस सेक्शन. हा एक दाखवून देतो मी तुम्हाला. मेन स्टील एका ह्याच्यात दाखवलेलं आहे ना, एका प्रॉब्लेम मध्ये दाखवलेलं मी कॉलम कसं काढायचं काढून टाकायचं. मेन स्टील ASC is equal to 0.01 of AG, 0.01 of D square, 0.01 into 450 स्क्वेअर किती येतं, अरे राम 2025 2025 mm स्क्वेअर 2025 बघा. ASC किती आलं 2025 mm स्क्वेअर. नंतर ASC नंतर किती बार लागते बघा, याचा अंदाज घ्यायचा. एरिया जास्त दिसलं सहज 20 बार 20 घ्यायचं. 2025 नंबर ऑफ बार रिक्वायर्ड 2025 20 चा स्क्वेअर किती येतं, किती येतं सांगा फास्ट. इतका वेळ लागला किती 6.44 8 mm 8 mm झालं. हा 7 7 घेतलं सर 7 आता 8 घेतले तरी चालते. 8 नंबर ऑफ बार्स किती यूज केले 8. मग ASC काय करायचं, ASC प्रोव्हाइडेड पाय भागिले 4. तसल्या गोष्टीला मार्क बिर्क नाही काढणार पण तुमचे. 7 घेतले काय 8 घेतले काय, 20 चा स्क्वेअर इंटू 8 किती येतं, 25 3 येतं का 13 mm स्क्वेअर पॉइंट mm स्क्वेअर. हे झालं ACP झाल्यानंतर लास्ट स्टेप ट्रान्सवर्स स्टील 1/4 ऑफ मेन स्टील डायमीटर ऑफ मेन स्टील और 6 mm. तो 1/4 इंटू 20 और 5 म्हणजे 6 mm घेऊन टाकायचं. नंतर स्पेसिंग आपलं डी किती आलेलं आहे 450. तर स्पेसिंग काय असती 16 इंटू डायमीटर ऑफ मेन 16 इंटू 450 किती येतं, सॉरी 16 इंटू 20 सॉरी 20 चुकून लिहिलं ते 20 किती येतं 320 आहे. आणि इथं फक्त 300 लिहून ठेवायचं. नंतर यूज 6 mm डायमीटर लिंक्स @ 300 mm. बघा काय करायचं माहिती का, 300 पेक्षा जास्त झालं तर 300 घेऊन टाकायचं. ते तसं दिलं तरी पॅटर्न तसं काही नाही लिहिलं तर चालतं. हे डी आलं उत्तर, हे आलं ते त्याचं काही नाही. झालं का. नाव नेक्स्ट लास्ट प्रॉब्लेम. डिझाइन अ सर्क्युलर कॉलम टू कॅरी अन ऍक्सियल लोड ऑफ 1500 किलोन्यूटन 1500 किलोन्यूटन 1500 इंटू 10⁻³ न्यूटन 1500 इंटू 10⁻³ न्यूटन using MS lateral ties. FC के
FCK 25 न्यूटन पर एम स्क्वेअर हा आणि FY हा पी लिहिलं मी हा FY 415 न्यूटन पर एम स्क्वेअर. द अनसपोर्टेड लेंथ किती आहे 3.75 मीटर. इकडे बघा आता पी यू इज इक्वल टू 1500 इंटू 10⁻³ इंटू 1.5 हा 2250 इंटू 10⁻³ न्यूटन झालं. नंतर पीयू ला भेटलो एजी कडे जायचं एजी सॉरी एएससी 0.01 ऑफ एजी 0.01 ऑफ एजी. आता बघा हा एसी 0.99 एजी 2250 इंटू 10⁻³ इज इक्वल टू हा पीयू पहले पीयू इक्वल टू लिहू नंतर लिहू पीयू 0.4 FCK AC प्लस 0.67 FYS. हा याच्यात अवघड एकच आहे नोटेशन. या सब्जेक्ट मध्ये अवघड एकच आहे ते म्हणजे नोटेशन. 0.425 इंटू 0.99 AG प्लस 0.67 415 इंटू ASC किती आहे 0.01 AG किती येतं AG सांगा पटकन 12.68 AG. AG किती येतं सांगा फास्ट किती 177.44 इंटू 10⁻³. आता काय करायचं कसं काढायचं पागल आहे तुम्ही. हा पाय भागिले 4 डी स्क्वेअर हा पाय भागिले 4 डी स्क्वेअर सर्क्युलर कॉलम हा हा इकडे बघा पाय भागिले 4 डी स्क्वेअर. आता 4 इंटू 177.44 इंटू 10⁻³ डिवाइड बाय पाय हा येईन वाटतं मला. एक सर्क्युलरचा आणि एक साधा आला तर मजेचे दोन मुश्किल आहे. डी किती आहे डी किती आलं 475.31 म्हणजे 480 mm 480 mm. डी इज नॉट लेस दॅन 0.12 L 0.12 इंटू एल किती आहे रे दिलेली का लेत 3.75 0.12 इंटू 3.75 इंटू 10⁻³ किती येतं हे किती येतं सांगा 450 येतं का 450 और 400 mm म्हणजे ओके. डी इज इक्वल टू 480 ओके हे झालं. आता डी झालं चेक फॉर मिनिमम इसेंट्रिसिटी ई मीन एल डिवाइडेड बाय 500 प्लस डी डिवाइडेड बाय 30 एल डिवाइडेड बाय 500 प्लस डी डिवाइडेड बाय 30 3750
भागिले 500 480 भागिले 30 किती येतं ई मीन ई मीन 23.5 मग ई मॅक्स 0.05 डी 0.05 इंटू डी किती आहे 480 किती येते 24 mm म्हणजे बरोबर ओके ई मॅक्स ई मीन पेक्षा जास्त असल्यामुळे ओके मग नंतर काय करायचं मेन स्टील is equal to ASC is equal to 0.01 AG 0.01 into पाय भागिले 4 ऑफ 480 स्क्वेअर किती येतं हे 1809.55 mm स्क्वेअर नंतर नंबर ऑफ बार्स 1809.55 कितीचं घेतं पाय भागिले 4 20 चा स्क्वेअर किती येतं 5.75 ते ट्रान्सवर्स स्टील काढतो डायमीटर काढतो डायमीटर हे लॅटरल टाईज येणे मग का प्रॉब्लेम मध्ये 1/4 इंटू हे लॅटरल टाईज असतं एम एस लॅटरल युझिंग लॅटरल तेच वापरतो आपण 6 वापरतो ना आता बघा ते झालं मग डायरेक्ट 6 घेतलं तरी काही फरक पडत नाही आता बघा हे मेन स्टील मग एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइडेड ESCP π/4 इंटू 6 इंटू 20 चा स्क्वेअर किती येते 1884.96 mm स्क्वेअर नंतर ट्रान्सवर्स स्टीलचं डायमीटर QT 1/4 ऑफ मेन स्टील 1/4 ऑफ 20 और 6 तर 6 mm घेऊन टाकेल नंतर स्पेसिंग डी किती आहे 480 डी किती आहे 480 2 16 इंटू 20 320 mm आणि तिसरं काय 300 तर मग प्रोव्हाइड काय 6 mm डायमीटर लिंक्स @300 समजलं